ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा आहे। ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी या मुद्द्यावर हा मोर्चा निघालेला होता। दोनही पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। ठाण्यातील विविध प्रश्नांवर कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत। ठाण्यातील विविध प्रश्नांवर आज एकत्रितपणे हा मोर्चा निघालेला होता। ठाकरेंच्या, शिवसेनेचा आणि मनसेचा। ठाण्यात विविध मुद्दे आहेत। ठाण्यात पाण्याचा मुद्दा आहे, विजेचा मुद्दा आहे, रस्त्याचा मुद्दा आहे, वाहतूक कोंडीचा मुद्दा आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। उपस्थित लोकप्रतिनिधींशी संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। शिवसेना मनसेचा मोर्चा ठाण्यात निघालेला आहे। भ्रष्टाचाराविरुद्ध हा मोर्चा आहे। मनसे नेते पानसे सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नावरती हा मोर्चा आहे। ठाण्याला 2 मंत्री आहेत, तरी पण ठाण्याचे प्रश्न काही सुटत नाही। अहो, हे दुर्दैव आहे आणि याच करता ही उद्विग्न जनता रस्त्यावर उतरलेली आहे। प्रश्न असा आहे की गेले 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष हे सगळे सत्तेचे वाटेकरी आहेत। सगळे गेले अनेक वर्ष। त्याच्यानंतर मुख्यमंत्रीपद ठाण्याने भूषवलंय, उपमुख्यमंत्री पद ठाणे भूषवते। आता आज काय झालंय, मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रभर हिंडत असतात आणि त्यांचे चिल्ले पिल्ले यांनी कॉन्ट्रॅक्ट वाटून घेतलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टरना लुटण्याचं फक्त काम करतायत। आम्ही ठाण्याची जनता आज 2-2 तास, 3-3 तास प्रवास करून सगळे तुम्ही जर बाहेर म्हणलात मुंबईत की मी ठाण्याला राहतो, आम्ही ठाणेकर आहोत, तर लोक डोक्यावर हात मारून घेतात। हे ट्रॅफिकची समस्या, अनेक उपाय आहेत त्याला। मी मागच्या ट्रॅफिकच्या मोर्चात बोललो, आजही बोलीन। अनेक साधे सरळ सोपे उपाय आहेत। कोणाला काय आहे ते पॉलिटिकल विल पाहिजे ना। मला माझं शहर सुंदर करायचंय असं एक अंतर्गत वाटलं पाहिजे। आज अशी कुठली एक गोष्ट सांगा जी ठाण्याने आता बघितली की नवीन घडलेली आहे? या मेट्रोमुळे ठाण्यातले रस्ते छोटे झाले असं आता सर्वसामान्य नागरिक म्हणायला लागलेत। इथे आता काही तरुण आलेत जे हाताला पट्टी वगैरे प्रातिनिधिक स्वरूपात आलेले पाहायला मिळतात। मागेच एक सॅटिसवरती अपघात झाला, एका बाईचा त्याचा मृत्यू सुद्धा झाला। असे अनेक प्रश्न आहेत। अहो, प्रश्न म्हणजे ठाणे म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रश्न निर्माण करणारं एक मुख्य केंद्र झालेलं आहे। आज मोठमोठ्या योजना, कोट्यवधी रुपये इथे आणले जातात MMRच्या माध्यमातून, MSRDचं। माझं म्हणणं आहे की तुमचं शहर तुम्हाला जर घडवायचं असतं जेव्हा, तेव्हा 25 वर्षाचा किंवा पुढच्या 15 वर्षाचं व्हिजन ठेवून करायला लागतं। एकूणच या ठिकाणी ठाण्यातील परिस्थिती ही किती भयावह आहे याचा कुठेतरी उहापोहा जो आहे या ठिकाणी पानसे सर यांनी केलेला आहे। मात्र यावरती आता कारवाई जी आहे ते सत्ताधारी पक्ष करणार का, ठाणे महानगरपालिका आहे ते करणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।